नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर शेतकरी बंधूंनो, आजचा हा आपला दुसरा ब्लॉग आहे। शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर शेतकरी ब्लॉग यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करून ठेवा, कारण की आपण शेतीविषयी ब्लॉग आणि शेतीविषयी माहिती तुम्हाला या शेतकरी ब्लॉग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असतो। तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही पाहू आता मी ऊसामध्ये आंतरपीक घेतलेल्या गहू या शेतामध्ये सध्या उभा आहे। तुम्ही पाहू शकताय शेतकरी बंधूंनो, हा ऊसचा कसा फुटवा झाला आहे हे पण मला कमेंट करून सांगा। आणि तुम्ही गहू पण पाहू शकताय, अशा पद्धतीचा गहू ऊसामध्ये आंतरपीक घेतल्यानंतर आलेला आहे। आणि शेतकरी बंधूंनो, तुम्हाला सांगू इच्छितो की हा गहू ठिबकवरती लावलेला आहे आणि ऊस दांडावरती लावून दांडाने ह्या ऊसाला पाणी दिले जातं। तसेच शेतकरी बंधूंनो, तुम्ही पाहू शकताय गव्हाला बराच उशीर झाला होता लागवडीसाठी, परंतु ह्याचं नियोजन व्यवस्थित असल्यामुळे गहू चांगल्या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतकरी बंधूंनो, ऊस कसा आहे हे पण नक्की आम्हाला कमेंट करून सांगा, गहू कसा आहे हे पण कमेंट करून सांगा। तसेच आपण शेतकरी ब्लॉग यूट्यूब चॅनलवरती शेती संदर्भात असेच नवनवीन ब्लॉग घेऊन येत असतो, त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर शेतकरी बंधूंनो, आपण आता शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये आंतरपीक का घ्यावे, तर शेतकरी बंधूंनो, आपण ऊस लागवड करताना ऊस लागवडीसाठी सुरुवातीला जास्त प्रमाणात खर्च येत असतो आणि ऊसाचं उत्पन्न हे शेतकऱ्याला साधारणतः 15-16 महिन्यानंतर शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसा येत असतो। त्यासाठी झालेला खर्च कशा पद्धतीनं काढता येईल, त्यामुळे शेतकऱ्यांना खरं तर आंतरपीक घेणं अत्यंत गरजेचं आहे। आणि आपण असाच गहू किंवा त्यामधील आंतरपीक हरभरा जर घेत राहिलं तर शेतकऱ्याला 4 पैसे मिळणार आहेत। शेतकऱ्यांना आंतरपीक घ्यावं किंवा नाही घ्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु काही शेतकरी घेतात आणि काही शेतकरी घेत नसतात, कारण की काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं असतं की आंतरपीक घेतल्यानंतर ऊस थोडासा दबला जातो। परंतु तुम्ही पाहू शकता इथे ऊस पण आहे आणि गहू याच्यामध्ये लागवड केली आहे। मला तर ह्यामध्ये ऊस दाबला आहे असं कदाचित वाटत नाही, परंतु ज्याचा त्याचा विचार करण्याचा भाग वेगळा असतो, त्यामुळे आपण त्याच्यावरती बोलणं योग्य ठरणार नाही। शेतकरी बंधूंनो, असेच ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या शेतकरी ब्लॉग यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। असंच भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत पाहत राहा शेतकरी ब्लॉग यूट्यूब चॅनल। धन्यवाद।